आणि आता ही जी दृश्य आपण बघतोय हे फोटो आहेत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या कामशेतचे। रेल्वे रुळांवर साचलेलं पाणी आणि वाहून गेलेली वाळू इथं पडलेल्या धुव्वाधार पावसाची साक्ष देत आहेत। मुंबई ते पुणे या दोन महानगरांना जोडणारा मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग म्हणजेच एक्सप्रेसवे आणि जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्हींवरती आज प्रचंड पावसामुळे वाहतूक धीम्या गतीने होती। जुन्या हायवेवरची वाहतूक तर काही काळ थांबली होती। आत्ताचा अपडेट आपण बघतोय, मुंबईतून पुण्याकडे जाणारी रेल्वेची वाहतूक ठप्प आहे। रेल्वे सुरळीत व्हायला आणखी 4 तास लागणार आहे। लक्षपूर्वक ही बातमी ऐका, ज्यांना मुंबईहून पुण्याला जायचंय ते जाऊ शकणार नाही पुढचे 4 तास। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने सुरू आहे। जुन्या हायवेवरती देखील धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे। पुण्यातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक मात्र सुरू आहे। मुंबई ते पुणे ही रेल्वे सेवा सुरळीत होण्याकरता आणखी साधारणतः 4 तास लागण्याची शक्यता आहे। पावसामुळे कामशेत ते वडगाव दरम्यान मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी आल्यानं तसंच कान्हे फाटा इथं ट्रॅक खालची खडी वाहून गेल्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या डाऊन लाईनवरच्या रेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। तर मुंबईकडे जाणारी अप लाईन धीम्या गतीने चालू ठेवण्यात आली आहे। रेल्वे विभागानं खडी टाकण्याचं आणि ट्रॅक दुरुस्तीचं काम हाती घेतलंय। युद्धस्तरावरती हे काम सुरू आहे। मात्र या ट्रॅकवरची वाहतूक सुरू व्हायला अजून 4 तास किंवा त्याहून अधिकचा काळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पुण्याकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या लोणावळा खंडाळा तसंच अन्य स्टेशन्सवर थांबवून ठेवण्यात आल्यात। काही गाड्या मुंबईच्या दिशेने परत फिरवण्यात आल्यात। एक्सप्रेसवे आणि जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। दरम्यान सध्या पुण्यावर लादण्यात आलेली पाणी कपात या मुसळधार पावसामुळे टळणार आहे का, याबाबतीत पुणेकरांमध्ये नक्कीच उत्सुकता असणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।